ये मैं पप्या. अरे सपलं चालूच आहे रिकॉर्डिंग. असं आहे का? बघा ना आता हे कसं आहे. यो 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 अनिकेत बाबाजी हांडे. आणि यो राहुल. मित्रांनो, तुम्हाला दादा एक जोक सांगतो. तर जोक असं आहे. तू चुप रे बाबा, तू चुप रे. हा, एक पोरगा असतं ओके. आणि राहत असतं. त्याला एक दिवस शाळेत काय होतं, मास्तर लय मारतो, बहुत चपट होतो एकदम असं. एवढा मारतो. ते पोरगं घरी येतं. त्याचा बॉस आलेला असतो. ते पोरगं घरी आलं, चट्टी काढून बघत. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ. दर्शन हांडे तुम्हाला पूर्णपणे गंडवतोय. तू सरळ तर का बरं? अरे हा कारण का? कारण सांग. ते व्हिडिओ मध्ये आता आलेलं आहे याच्या मागचं रेकॉर्डिंग. पाहिलं दॅट इज दॅट. किती छान आहे आमचा राहुल. एवढा कॅमेरा असंच पकडून होता स्वतःकडे असं. वाईड अँगल माहिती आहे का? बाकी दिसतंय सगळं. आला खेळून आला का? आलं तर बॅट दिली कुठली बॅट? खेळायला तुला. मी व्हिडिओ काढायला गेलतो ना. हा ना, व्हिडिओ काढायला गेलतो. बोल. तर गाईज आता आम्ही आलोय श्रेया मिसळ हाऊसला. हा, आणि आता इथं आम्ही आता नाश्ता करतोय संध्याकाळचा. मैत्रिणींच्या हॉटेलला नाही. नाही, श्रेया मिसळ हाऊस जिथं आपण दररोज नाश्ता करतो. आता सध्या आम्ही एक कांदा भजी प्लेट मागवली. आणि तू काय मागवले? बटाटा भाजी प्लेट. राहुल आमच्या दोघांचा वडापाव खाऊन झालाय. फारच व्यवस्थित, मस्त टेस्ट आहे. एकदा तुम्ही येऊन टेस्ट करा. जवळच आहे ठिकाण. आहे तो आजच कॉलेजला आलाय. सकाळी बोजा बसताना करतो. सकाळ सकाळी येऊन आम्हाला डिस्टर्ब केलं. आमची झोप फार आता वाट लावली. ते म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत झोपेचं खोबरं करतात. त्यांनी कोव केले सकाळी. कशा लोक आलं का? बरं, आज तुला कॉलेजला जाऊन कसं वाटलं? कॉलेजला जाऊन तर काय केलं नाही. खूप स्ट्रगल होता मित्रांनो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. काही स्ट्रगल केलेलं नाहीये. खूप संघर्ष फक्त आम्हाला सकाळी त्रास दिलाय त्याने झोपेतून उठून. आमच्या झोपाही मोडल्यात. आम्ही रात्री फिरायला गेलो होतो. बिग बारचा लेट झाला होता आम्हाला. त्यात आमची झोप पण नव्हती झाली. व्हील नाही त्याने कवरला. काय यार, तू मॅक व्हील काय बघतो? तू तुझं व्हील बघ ना, केवढं मोठं झालंय. डायलॉग मारा ना. हो, डायलॉग मारा का? आता 90 गेला. काय तुमचा त्रास झालाय? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? अहो युट्यूबला दिसतात. मोठमोठाले नमी गार करून टाकले आणि मला गार करतो मीच फायदा करून ठेवला. आजी आपल्याला करून नाही, आपल्याला प्रयोग करायचा. दही आहे का? कितीला जाईल? 38 अर्धा किलो द्या. 38 अर्धा. 38 नाही किती? 38. प्रॉब्लेम आहे की नाही? पिशवी आहे का आपल्याकडे? लय गार रे जरा. सुजल हात कर रे. मग यांनाच ठेवावं लागेल. पिशवी द्या ना एखादी. बॉक्स जरी द्या मोकळा वेगळा. लय गार ती. नाही तर इथं काजू कशी घेतली ना? 270 पाव किलो आहे ना? हॅलो, काय ते
कात्रीची कितीपासून औषध यायला लागली? शोधून देव झाले. हा हा का बस यो म्हणला काहीतरी घेऊन आला तर ह्यो काय घेऊन येतोय? कोण? दर्शा काय म्हणतो? तर इथं आपण आता काय आहे, आज कोण येतो दर्शा? रे तर आज मित्रांनो आपण घरी जेवण करायचा बेत केलेला आहे. त्यासाठी आपण पाहतच आहे एक हळद, लाल मिरची आणि जिरं घेतलं आहे. जास्त जेवण काही बनवणार नाही आपण. आणि आता आपण तांदूळ घेतोय. तर सर्वात आधी आपण तांदूळ बघूया कोणतं आहे. 1 किलो किती वेळा राहतो? किती जण 2 जणांना 1 वेळा होणार असं वाटतं. गेलं तरी किलो 2-3 वेळा पूर्ण. हा पावसा कुठला आहे तांदूळ तुमच्याकडे? इंद्रायणी कोलम आहे. कोलम किती आहे? इंद्रायणी घ्या मग. इंद्रायणी द्या इंद्रायणी द्या. किती अर्धा किलो देऊ? अर्धा त्यांचं झालंय सचिन तुझं ना? अर्ध्यात किती येईल? आज करा अर्धा. डाळ राईस अजून काय घ्यायचं आपण? बस एवढंच ना. आपण मसाले पण घेतलेले आहेत आता. मसाले बी घेतलेत. आपण एका कार्यकर्त्याला फोन करू. स्पेशल रेसिपी हे नंबर दाखवू नको असला का लगेच फोन बघा. करते. तर मित्रांनो आता आपण घेतलेले आहे तांदूळ इंद्रायणी. अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहतच आहात कात्रजचं दही घेतलं आहे आम्ही. आजचे आचार्य आहेत रोशन ज्ञानेश्वर फापाळे. माऊली. बघा आता ते पेमेंट करतात ते. हे पासवर्ड बघा, पासवर्ड बघा. पासवर्ड नाही दाखवायचा. आपण इंद्रायणी तांदूळ दादा, घेतलंय. पिशवी- इंद्रायणी द्या ना. तांदूळ. हा पिशवी तर चला आता आपण आता पुढे प्रोसेस करूया. हा जंक्शनचे झोपलेली मंडळी सगळी. यो सू कसं काय सिक्युरिटी? अंधारात बी येतोय. असं बघा हे बघ जंक्शनचा विषय राहुल कॅमेरामॅन राहुल. पैसा देणार राहुल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आपल्या मीटिंगचा वार शुक्रवार सांगता येईल लोकांना. पण आपण तो वार चेंज केलेला आहे आणि तो सॅटर्डे झालाय, लक्षात ठेवा. शनिवारी आपली मीटिंग होणार आहे. आले त्यात बी आजीला थोडं द्यायला पाहिजे बरं का. काय द्यायचंय दही आता ते सगळं ते मग सगळं नको बाबा. योगा थांब. किती बघितले का तुम्ही? हा, थांब. तर मित्रांनो आपण दही तडका करणार होतो. तर आपण आपला आचार्य आज काहीतरी वेगळा होता. पण हा जो आचार्य आलेला हा जो बघताय ना यांनी जो डाळ तडका केला ते दही तडका केलाय तो बघा. त्याने आमचं डायरेक्ट दहीच फाडून टाकलं. आणि हा जो आम्ही केलेला आहे हा जो हा मी बघा हा यांनी आणि मी दोघांनी मिळून केलेला आहे बघा. नाही मी सांगितलं का? असं काहीच नाही यांनी काहीच केलेलं नाही. सांगितलं तू चुप रे बाबा, तू चुप रे. यांनी सांगितलं होतं यांनी सांगितलेलं दही बघा असं नहीं 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 सालुंके यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. भात आणि यांनी आणलेला आहे भात. आता आणि आम्ही असा एक नंबर पदार्थ आणलेला आहे. ते पाहून आम्हाला आता खाताना बघा. हे जळणार आहेत. हे बघा यात काय जायचं जळण्यासारखं काय आहे यात बघा. हा कोथिंबीर नाही त्याच्यात. स्वतःच चांगलं केलं ना आमचं बिघडून ठेवलं हे बघा. डायरेक्ट दही फाडून टाकलं आमचं. ते तुमच्या बघा लायकीचं बघा झालेलं आहे. हे असे दही फाडणारे लोक येतात आमच्या जेवायला.
आमचं जेवण खराब केलेलं आहे यांनी बघा तर लाईक करा मैं नहीं मानता अरे नानाजी टांग अरे मुझे यकीन नहीं हो रहा मुझे भी पहली बार है ना ए चुप रहे तर हा आपला पोपेंद्र जो की मगाशी आपल्याला जेवताना नव्हता हा जेवताना मगाशी नव्हता आपले जेवण बनून झाले सगळं झालं आणि तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि हा रोशन थापळे यांनी पहिल्या ट्राय मध्ये कोणता तडका होता रे? दही तडक्याची आई बाई बहीण सगळी एक करून टाकलेली. फक्त त्याच्यानंतर मी आलो त्यांनी पूर्ण दहीच फाडून टाकलं त्यामुळे ना ह्यांना कधी आहे ना काय बनवून द्यायचं नाही. आता आम्ही इथून पुढे आम्ही स्वतः बनवलं होतं. आम्ही जो दही तडका बनवला तो सक्सेसफुल झालं होतं. नो नो डोंट गाली यांना बात करायचं होतं याला ब्लॉग मधून पाडून टाकले. तर आता आपण भांडी घासायचं काम चालू आहे आणि हा भांडी घासतोय हा कधीच्या नवच भांडी घासतोय पहिल्यांदा भांडी घासतोय दरवेळेस माझ्याकडे असते भांडी फक्त ब्लॉग साठी आणि हा ब्लॉग साठी हा भांड्या काय रात्री कोणतं गाणं लावलेलं कोणतं रे रात्री अशी गाणी ऐकतो हा अश्लील गाणी आणि तो तिकडं आतमध्ये डीडी आतमध्ये झाडू मारतोय आम्ही. तर मित्रांनो आम्ही आलोय कुठं रे महालक्ष्मी फालुदा शॉपवर नानाच्या टपरीवर मार्केटिंग 500 रुपये लागतात. 500 रुपये कोलॅबला 500 नाही 1000 बजेट कॅमेराचं लय होतं माझ्या. हो जास्त होते. हो का थंडी गाठच आम्ही आलो एकदम फालुदा खायला मस्त बदाम शेक बिना जर्किनचं हा बिना जर एक गार हाय गार काय घ्यायचं काय घ्यायचं तू पैसे द्या ना. तूच पैसे देणार ना. माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे बी पैसे नाही मी बी चाललो घरी. बाय चला बाय जा मी जाईन ना जा ना आता जा. मी आता सगळ्यांवर खर्च केला मला ये कब हुआ अरे 1 मिनिट मी केला होता मी ये कब हुआ पेमेंट आहे माझ्याकडं. ये कब हुआ हा आले बी असतील नाही हा, काय नाही पाठवलं ते बाळा गाडी मागे चालली पाठवले होते काय बी खोटं बोलतो अरे पण केलं कधी ते सांगा. त्याला सगळ्यांनी पाठवले होते मी पैसे नव्हतो पण तवा केलता तुला नांदेला कवा त्याच्यानंतर फालूवाल्याकडे काय फालूवाल्या सांगा फालूवाला काय तुमच्याकडे हा किती रेट प्राइस 50 वाला आहे 60 वाला आहे हा 50 वाला तुम्ही या इथं कामुटीमध्ये उमरस रोडला या इथं बदाम शेक वाला भारी महालक्ष्मी कुल्फी आईस्क्रीम आणि एक कामुटीच्या मंदिराच्या जवळ आहे बरोबर राहिलंय मिल गया बकरा मिल गया हमें काय फोन पे बोलतोय ना पेमेंट करण्यासाठी. मग खोल ना आम्ही कुठं नाही म्हणतोय बँक बॅलन्स नाही चेक करायचं आम्हाला ते बँक बॅलन्स बघून तुम्हाला दाखवतो ना आता. हा दाखव आता मित्रांनो आता आपण बँक बॅलन्स तू इथं घाण राहा आम्हाला चालन दादा याला इथं भांडी इथं आतमध्ये जीपे करायचा पुढं जीपे नका मला कॅमेरा ब्लॉगरला ठेवा इकडे. अमेरिकन ड्रायफ्रूट आहे मावा आहे तेव्हा म्हणते बॅलन्स नाही का चेक करू इज्जत जाईल एवढं समज जात नाही पैसे दाखव. आता आपण बघूया किती येते बॅलन्स नाही कोणाला ते टेस्ट मध्ये थोडंच टेस्ट मध्ये काय घेतोय अमेरिकन काय ड्रायफ्रूट अमेरिकन ड्रायफ्रूट कोण म्हणलं काय रे अमेरिकन ड्रायफ्रूट आले का टेस्ट तर दे मग टेस्ट नको का नगरी कधी बघितलं का अमेरिकन ड्रायफ्रूट चाललंय ड्रायफ्रूट नसतो कुठे देत आहे हमको भी चाहिए फिर थोडं
बघा आता ही माव कांडी काय कॅन्डी नाही कॅन्डी कॅन्डी मावा कॅन्डी ती मी आंडू खाणार आहे. हा का नाही घे रे बघ खाऊ हे भिकारीचे सगळे यांचे यांना आहे ना यांना तुला न्यावं का नाही हा प्रश्न पडतो मला. बघा किती मित्र नालायक आहे याचं काही खाल्लं पण नाही तरी पण नुसतं लगेच हा खाल्लं म्हणतो. नाही काय खाल्लं तू हारेनी खाल्लं का मग? हा काय खाल्लं आम्ही पण सगळ्यांनी मावा अजून एकदा काढा मावा कांडी मावा कांडी काढा मावा कांडी मला कोण मध्ये आईस्क्रीम याचं याकडे असतं काय? कोण मध्ये कोण कोण द्यायला माझा कोण घेतो 18+ कंटेंट नाही टाकायचं आपल्याला 18+. हाँ ये क्या होता है 18+ कंटेंट क्या होता है बघ आता ती वाले लावलं ना सिस्टम ऑलवेज डिस्प्ले ते वाला येतं मग तर गाईज आम्ही आलेलो आहे आता कॉलेजवर. चला चले पप्पू शेट कुठे आहे? कॉलेजवाले कॉलेज आमचं रोज आम्ही या कॉलेजला येतोय. सुजल बट्टवाल थंडीचा तर सुजल बट्टवाल मस्तपैकी फालुदा खिलवला आहे तिने आम्हाला लय आम्ही खाल्ला आहे मस्तपैकी. तर आता कुठे आहे आपला पप्पू शेट कुठे आहे? पप्पू शेट मागे राहिलेले बापू शेट मागे राहिलेले. शेट मागे राहिलाय गाडी चालवतोय नाही तर गाडी ढकलत आणून त्याच्यासोबत लय मोठा माणूस आहे माहिती कोण आहे? आदित्य देवकर लय मोठा माणूस आहे. डीडी म्हणतो डीडी म्हणतो म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातला लय मोठा माणूस आहे तो. हा लय मोठा विषय आहे त्याचा. एक फोन केला का माणूस तुमच्यासाठी हजरच होईल. हा युसुफ बघा हे त्याच्यापेक्षा मोठा माणूस कॉलेजचे तुमचं काय केलं सांग. ते आम्ही उसका जिक्र भी नहीं करते. और ये आ गया है गुनेगारी क्षेत्र का सबसे बड़ा इंसान बेताल बादशाह कहते हैं इनको. कार्यकर्ता ये देखो कार्यकर्ता ये देखो नगरी कैसा नगरी है देखो. ये गरीबों का मसीहा राहुल गांधी आता आपण बघा किती कॉलेजला येऊन मजा करतोय. एंड कर आता लॉकचा एंड. आता आपण इथंच थांबूया. तर आता आजचा दिवसभराचा व्लॉग तुम्हाला कळेलच. तर आपण आज दिवसभरात भरपूर काही मजा केली आहे. कॉलेजला गेलोय असं दर इकडे कट्ट्या बसून कॉलेजला गेलोय आपण इकडे टिंगू हो ना बाजू येतो ना आम्ही तिघं. तर आपण दिवसभरात आज भरपूर काही मजा केलेली आहे. दिवसभराचा जो काही व्लॉग आहे तो आता लवकरच आपल्या चॅनलवर पडेल. तर त्याचसोबत आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही जाऊ शकता. रोशन फाफळे ब्लॉग म्हणून आहे त्याला तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा कसा वाटतोय तुम्हाला. घंटा वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग. बंद करे.